हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम टू आवर चॅनल. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून एकदम क्रिस्पी आणि एकदम मस्त लागणारी अशी एक डिश, जी आपण स्नॅक म्हणून खाऊ शकतो, टी टाईमला खाऊ शकतो. खूप सोपी आहे. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, मेजरिंग कपने मी घेतला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यात ओवा घातला आहे, 1 चमचा असं हातावर रगडून टाकायचा. नंतर त्याच्यात तेल टाकायचं. तेल टाकून झालं असं 3 ते 4 चमचे तेल टाकायचं, ज्याने चांगले असे क्रिस्पी होतात. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून मस्त असं कडकसा एक ह्याचा डो करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही करून घ्या आणि मी रात्री व्हॉइस ओव्हर करते. तर मस्त आनंदमय वातावरण आहे. तर इथे छानपैकी आपण डो करून घेणार आहोत. मी तुम्हाला इथे दाखवते बघा, अशा प्रकारे. हे जेवण थोडं कडक करायचं, पातळ झालं आहे. तुमच्याकडून जेवढं असं कडक होऊ शकतो तेवढा करा. इथे मी 1 वाटी घेतली आहे, ज्याच्यात गव्हाचं पीठ घातलं आहे. तुम्ही हीच डिश मैद्यापासून सुद्धा बनवू शकता, अतिउत्तम होईल. तर इथे मी गव्हाच्या पिठामध्ये 3 ते 4 चम्मच तूप टाकून घेत आहे. मस्तपैकी हे मिक्स करून ह्याचं छानसं पातळ बॅटर करून घ्यायचा. नंतर एक डो घ्यायचा. त्या डो घेऊन त्याला एकदम पातळ असं लाटून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि तुपाचं सारण लावायचं. सर्व ठिकाणी स्प्रेड करून घ्यायचं. नंतर ह्याचा एक टाईट असा रोल करून घ्यायचा आहे गाईज. इथे बघू शकता, इथे मी छानसा असा टाईटसा रोल केला आहे. हा रोल छानपैकी टाईट व्हायला पाहिजे, तर छान अशा घड्या पडतात. तर हे छानपैकी कट करून घेत आहे मी. इथे तुम्ही तुमच्या साईज वाईज तुम्ही कट करून घ्या. नंतर एक डो घ्यायचा, तो असा लाटून घ्यायचा आहे आपल्याला. रोल जो आहे तो सिलेंडर शेपचा असतो, ते तसं त्याला ठेवायचं आणि छानसं लाटून घ्यायचं आहे. हे जी एक अशी छोटीशी पुरी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तुपाचं आणि गव्हाच्या पिठाचं सारण केलं होतं, ते अशा प्रकारे लावून घ्यायचं. तुम्ही बोटाने लावलं तरीही चालेल. नंतर ह्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे गाईज. इथे बघू शकता, मी आता काही दिवसांनी स्टँड घेईनच, तर चांगलंवालं ट्रायपॉड वगैरे घेईन, कारण की ह्याने थोडं हार्ड जातं. आणि अशा प्रकारे हे प्रेस करून घ्यायचं. तर इथे तेल तापवलं आहे. तेलामध्ये मी हे सर्व आपण बनवलेले असे छोटे छोटे पॉकेट्स टाईप आपण हे तळायला टाकणार आहोत. ह्याच्यात तुम्हाला काही दुसरी गोष्ट टाकायची गरज नाही. आणि पहिले सांगून ठेवते, ह्याच्यासाठी तुम्ही तेलात जी मीडियम असेल ती लो मिडियमवर ह्याला फ्राय करायचं आहे, जेणेकरून ह्याची क्रिस्पीनेस वाढते. आणि मी तुम्हाला लास्टमध्ये फोटोसुद्धा दाखवेल. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट रेसिपी कशाची हवी आहे. तर इथे माझी बाय मिस्टेकली मी इथे थोडं हाय फ्लेम होती, तर त्यामुळं असा प्रॉब्लेम झाला आहे. तर तुम्ही तो प्रॉब्लेम फेस ना करू. तेल जरासं कोमट, म्हणजे जास्त पण तापलेलं नको आहे. एक परफेक्ट त्याची डिग्री सेल्सिअस हवं आहे, म्हणजे परफेक्ट हॉटनेस हवी त्याची, इन सिम्पल लँग्वेजमध्ये. तर इथे मी छानपैकी ह्यांना क्रिस्पी होऊस तर तळून घेणार आहे. इथे बघू शकते, मी छानपैकी तळून घेतलं आहे. आता हे तळून घेतल्यावर मी ह्याला काढून घेणार आहे. समजा तुम्ही असंच तळून ह्याच्यावर थोडी साखर टाकली, तर हे सॉल्टी अँड स्वीट असं दोन्ही मिक्स कॉम्बिनेशनसुद्धा छान लागेल. बट आपण असेच क्रिस्पी बनवले आहे. आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आवडले असेल तर नक्कीच लाईक करा. बाय बाय.